का निर्णय लिया है। 6 ओवर का ये मैच। कौन है बॉलर? बॉलर कौन है? बालू मंजुले। चले अपने हल्के हल्के कदमों से पर पहली गेंद घुमा दिया है बबलू ने गली के क्षेत्र में और गेंद सीधा सीमा रेखा के बाहर। 4 रन। रिवर्स स्वीप। काफी अच्छे बैट्समैन माने जाते हैं बबलू। इस टीम के ओपनर बल्लेबाज, काफी अच्छे बल्लेबाज। अगली गेंद लेकर बालू तैयार बबलू के लिए। हल्के हल्के कदमों से दौड़ते हुए बालू अंपायर को क्रॉस किया और ओके 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 ओके। एक बार और रिवर्स स्वीप और गेंद सीधा सीमा रेखा के बाहर। अंपायर का निर्णय आना बाकी। 4 रन। 2 गेंदों पर लगातार 2 चौके लगा चुके हैं बबलू। प्रत्येक छक्का ला बबलू, अगर प्रत्येक छक्का मारते हैं बबलू इस ओवर में तो संग्राम की तरफ से 100 रुपए हर एक छक्के पर। काफी अच्छी गेंद, कीपर से रुकी नहीं, गेंद सीधा सीमा रेखा के बाहर। 4 रन। बाई के रूप में चौका। इस ओवर में मात्र अभी 3 बॉल हुई है, तीनों बॉल पे बाउंड्री लगी है। स्कोर उछलता हुआ पहले ओवर में 12 रन। बबलू एक बार और तैयार होते हुए। बालू की काफी अच्छी इस ओवर में पिटाई की है उन्होंने। वाइड बॉल का इशारा, नो बॉल का इशारा अंपायर का और फ्री हिट अपना स्टेप चूके। अंपायर का निर्णय अंतिम निर्णय है। कृपया करके खिलाड़ी अंपायर से बहस न करें। चेक कर भाई। वाइड बॉल का इशारा अंपायर का। काफी अच्छी गेंदबाजी इस बार बालू की, चूके यहां पर बबलू और बॉल उनके सीधा थाई पैड पर लगती हुई और बाई के रूप में एक अतिरिक्त रन और जुड़ता हुआ। स्कोर 4 गेंद पर 14 रन। पहले ओवर की 4 गेंदें हो चुकी है। दत्ता स्ट्राइक पर अपने स्पेल की पहली बॉल खेलते हुए।
अतिशय सुंदर पहिलाच चेंडू खेळ होता, गॅप मध्ये खेळून काढलाय. पहिल्या चेंडूवर फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी दत्ता यांच्या मार्फत झालंय आणि त्या चेंडूवर एक सिंगल स्वरूपात धाव घेण्यात देखील यशस्वी झालेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बबलू 11 संघाच्या दृष्टिकोनाने अतिशय चांगलं षटक. 15 धावा आल्यात तर 5 चेंडूंवर. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस मात्र खेळून काढलाय. फक्त दिशा देण्याचं काम आता देखील होतं. त्या ठिकाणी भिंत म्हणून उभे होते शुभम कावळे. बॉल काय मागं जायचं कारणच नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर 15. एका षटकाच्या समाप्तीनंतर बबलू 11 संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 15. अतिशय सुंदर षटक आलं बबलू 11 संघाच्या दृष्टिकोनातून. या षटकामध्ये 3 चौकार आले. त्या 3 चौकारांच्या मदतीने आणि त्याबरोबरच 3 सिंगल देखील आले. त्या 2 सिंगल आले, 1 वाईड देखील आला. त्याच्या मदतीने धावसंख्या झाल्या त्या 15. आणि दुसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आरचू, स्ट्राईकवर असेल तो दत्ता. नक्कीच पॉवर प्ले आता देखील ऑन असेल. ठीक आहे. दुसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी रमेश गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर असेल तो दत्ता. पहिल्या चेंडूवर शुभम यांचा थ्रो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटचा झाला असता तर कुठेतरी निर्णय आवाज पाण्याजोगा असता. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आली. त्या सिंगल सोबतच स्ट्राईक बदलतीये. स्ट्राईकवर येतोय तो रोहन मोटे. एक अफलातून फलंदाज. आपल्या फलंदाजीमधून मंत्रमुग्ध करणारा हा खेळाडू फक्त बॉलला दिशा देण्याचं काम प्रत्येक वेळेस करत असतो. अतिशय सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागली. चेंडू गेला तो पॉइंटच्या दिशेने. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर 16. पुन्हा एकदा आणि चेंडू जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. डाऊन द ग्राउंड. बबलू यांच्या बॅट मधून येत आहेत त्या 4 धावा. अतिशय सुरेख फलंदाजी बबलू यांच्या बॅट मधून. लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू सापडला. त्याचं रूपांतर केलं ते म्हणजे मोठ्या फटक्यामध्ये, चौकारामध्ये. या चौकाराच्याच मदतीनं धावसंख्या होत आहेत त्या 20. खंडाळा तालुक्यातील एक नामवंत खेळाडू रोहन मोटे, अर्थातच बबलू मोटे, आयकॉन स्वरूपाचा हा खेळाडू. अतिशय सुंदर पारी प्रत्येक वेळेस आपल्या संघासाठी खेळत असतो. आता देखील तसंच काय करतोय. आणि या वेळेस मात्र बॅटची कडा चेंडूने घेतली होती, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू ठरलाय. धावसंख्या स्थिर 20. दुसरं षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. रमेश पानसकर अत्यंत सुरेख गोलंदाजी करताना. अत्यंत सुरेख चेंडू. अचूक टप्पा. त्या टप्प्याचा फायदा बबलू मात्र काय घेऊ शकत नाही, कारण आखूट टप्प्याचा चेंडू मारण्यासाठी अत्यंत कठीण असतो. शेवटचा चेंडू असेल हा दुसऱ्या षटकातला. धावसंख्या झाली ती 20. स्ट्राईकवर रोहन मोटे. काय खोलवर टप्प्याचा चेंडू गेला गॅप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात सुजल पवार. आताची एक धाव. या एका धावीसोबतच धावसंख्या फलक 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होत आहे त्या 21. नक्कीच दुसरं षटक या ठिकाणी संपलंय. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडासा कुठेतरी कमबॅक केल्यासारखा जाणवतोय. तो म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघाने, कारण पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होत्या त्या 15. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्ची केल्यात त्या रमेश पानसकरने. त्यामध्ये देखील एक चौकार, मोठा फटका देखील आला होता, परंतु त्या चौकार येऊन सुद्धा फक्त 6 धावा दिल्यात. अत्यंत सुरेख गोलंदाजी. चांगलं षटक आलंय ते संग्राम फॅन्स क्लबच्या दृष्टिकोनातून. पहिलं षटक 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 21. 21 धावा झाल्यात. आणि हे तिसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी बाळा मंजुळे. वैयक्तिक दुसरं आणि सांख्यिक तिसरं षटक बाळा मंजुळे.
स्ट्राईकवर असेल तो रोहन तिसरं षटक मार्गस्थ करतोय बाळा मंजुळे. यावेळेस रिव्हर्स हिट मारण्याचा प्रयत्न मिस झालाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. रोहन मोठे पहिल्या षटकामध्ये तर मात्र खूप सुंदर 2 रिव्हर्स हिट मारले होते, परंतु यावेळेस मात्र असफल ठरतोय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या झाल्या त्या 21 स्थिर 21. तिसऱ्या षटकात कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय. यावेळेस स्लोअर स्वरूपाचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, कारण 2 षटकाचा पॉवर प्ले होता. 2 षटकानंतर संपलेत. आता मात्र पॉवर प्ले नसेल, त्यामुळे 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर दिसतील. 5 खेळाडू असल्यामुळं थोडस गॅप शोधताना अयशस्वी ठरतोय बबलू. स्ट्राईकवर आता येतोय तो दत्ता मोठे. इरफान शेख कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. इरफान शेख लेफ्ट हँडेड फलंदाज. दत्ता. तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. बाळा मंजुळे पहिलाच चेंडू दत्तासाठी टाकला होता. खोलवर टाप्याचा तितका सुंदर खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. दत्ता एक सुंदर फलंदाज. दत्ता स्ट्राईकवर पुन्हा एकदा राईट हँडेड फलंदाज रोहन मोठे. धावसंख्या झाली ती 23. यावेळेस मात्र गतिवान चेंडू. अत्यंत सुरेख स्वरूपाचा टप्पा. काय त्या चेंडूला गती होती, पाहतच बसावं असं वाटलं त्या चेंडूकडं. अतिशय सुरेख स्वरूपाचा चेंडू टाकला की त्या चेंडूमध्ये बबलूला देखील बीट करून टाकलं. फिरून फटका मारण्याचा प्रयत्न होता लेग साईडच्या दिशेने, परंतु मिस झाला. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू आला. चांगलं कमबॅक बाळा मंजुळेचं या षटकामध्ये पाहायला भेटलं. यावेळेस देखील उडवलाय उंच हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि त्या ठिकाणी बाबू सर मिस झालाय तो झेल आणि जीवदान भेटलंय. ते म्हणजे कोणाला? रोहन मोठे सारख्या खेळाडूला. रोहन मोठे सारख्या खेळाडूला जीवदान देणं म्हणजे मला वाटतंय पराभवाला गवसणी घालण्यासारखं असावं. कारण रोहन मोठे सारखा खेळाडू ज्यावेळेस त्याला जीवदान भेटत असतं, तो डबल आक्रमक होऊन खेळाडू त्याची फलंदाजी करत असतो. त्यामुळं जीवदान देताना विचार करून कॅच घेत जावा, कारण कॅच सुटणं म्हणजे कदाचित कुठंतरी डबल गतीनं रन होणं असं असावं. यावेळेस मात्र खोलवर टाप्याचा चेंडू. अत्यंत सुरेख स्वरूपाचा चेंडू. याबरोबरच षटक समाप्तीचा इशारा. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 24. अत्यंत सुरेख षटक हे देखील. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्चित केल्यात बाळा मंजुळेनं. या 2 षटकांमध्ये चांगलंच कमबॅक केलंय या दोन्ही गोलंदाजांनी. तीन ओवर की समाप्ति पर स्कोर 24 रन. काफी अच्छी गेंदबाजी हुई है यहाँ पर दूसरे और तीसरे ओवर में. पहले ओवर में 15 रन आए थे, उसके बाद से काफी अच्छी सधी हुई गेंदबाजी. 2 ओवर में मात्र 24 रन. रोहन मोटे जो काफी अच्छे बल्लेबाज माने जाते हैं, पर अभी यहाँ पर 14 गेंद में सिर्फ 15 रन बनाकर खेल रहे हैं. जिस तरह से उनको उम्मीद थी उनकी टीम से, उस उम्मीद पर खरे नहीं उतरे हैं अभी तक. दत्ता हरफन मौला खिलाड़ी इस टीम के. बॉलर नेम रमेश ना. ओके ओके. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय तो यष्टी रक्षकाच्या हातात आणि बाद होईल तो रोहन. पहिला चेंडूवर मोठा धक्का बसलाय तो बबलू 11 संघाला. रोहनच्या स्वरूपात पहिलीच विकेट, पहिलाच धक्का, पहिलाच मासा गाळायला लागलाय तो म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघाच्या बबलू मोठेच्या स्वरूपात. त्याचीच जागा घेण्यासाठी शिरवळचा
हिरो धीरज कबुले. धीरज कबुले मॅन फ्रॉम शिरवळ, एक नामवंत खेळाडू. हा देखील अत्यंत अनेक टुर्नामेंट त्याने देखील गाजवल्यात. अनेक टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द मॅच तो देखील ठरलाय. कित्येकदा खेळी करून आपल्या संघाला विजयाकडे नेत असतो तो धीरज स्ट्राईकवर येतोय. आता देखील तसंच काही करावं लागेल, कारण रोहन पहिल्या षटकामध्ये भारी खेळला होता. चांगली खेळी त्यांनी केली होती. त्याची जागा चालवण्यासाठी धीरज पुढे आलाय. त्याची जागा चालवणं म्हणजे मोठमोठे फटके मारणं, सतत चौकार षटकाराची भाषा करणं. धीरज कबुले ऑन स्ट्राईक आणि त्याच्यासमोर रमेश पाणसकर. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट मिळवली. दुसरा चेंडू धीरज साठी. चोवीस धावांवर पहिली विकेट मिळवली आहे ती संग्राम फॅन्स क्लब संघाने. आता इथून पुढं चौथं षटक मार्गस्थ होतंय. अजूनही पहिला चेंडू आडव्या बॅटने फिरवून काढला. धीरज कबुले मॅन फ्रॉम शिरवळ ऑन फायर. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका, षटकार. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील त्या अर्धा डझन. धीरज कबुले अत्यंत सुरेख खेळाडू की ज्याची मी सांगितलं आताच की अनेक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच तो देखील ठरलाय. अनेक मॅच त्यांनी देखील जिंकून दिल्यात. आपल्या संघासाठी खेळतो, आपल्या वैयक्तिक कारकिर्दीसाठी खेळत असतो. क्रिकेट म्हटलं की वेड, आणि ते वेड कोणाकडं कोणाकडं बघून लागतं तर धीरज सारख्या खेळाडूकडं बघून क्रिकेटचं वेड लागत असतं. अतिशय सुरेख खेळाडू धीरज कबुले. आवड कशाला म्हणतात तर ती आवड समजते म्हणजे धीरजला पाहून. पहिल्या चेंडूवर षटकार. धावसंख्या झाल्या त्या या षटकाराच्या मदतीनं 30 धावा झाल्यात. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, यावर धावबादला चान्स, परंतु ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एक धाव मिळवली. आताच्यात मिळवून 3 धावा. या 3 धावांसोबतच धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 33. डबल तिर्री 33. यावेळेस मात्र उडवलाय, बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय मागच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात अर्जुक खान. अतिशय सुरेख झेल. दत्ताची खेळी होईल समाप्त. या झेल सोबतच दत्ता मोठे तंबूच्या दिशेने परतताना सुरेख फलंदाज दत्ता देखील अतिशय सुंदर पारी खेळत होता, परंतु मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावून बसला. बॅटची कडा घेतली, चेंडू गेला हवेमध्ये, कोणती चूक नाही त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक अर्जुक खान, चेंडू अर्जुकडे गेला म्हणजे चूक होण्याची शक्यताच नाही. आपलं 100% देण्याचं काम अर्जुक खान नक्कीच आपल्या खेळामध्ये करत असतो. त्याचीच जागा पुढे चालवण्यासाठी मैदानात आपण पाहतोय. अक्षय तालवर नवीन खेळाडू मैदानात. हा देखील लेफ्ट हँडेड फलंदाज अक्षय तालवर. नॉन स्ट्राईक वर धीरज. धावसंख्या झाली ती 33. 2 बाद 33. यावेळेस मात्र फक्त दिशा द्यायचं काम केलंय. फिरून फटका मारलाय, चेंडू जातोय तो डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार. येतोय तो अक्षयच्या बॅट मधून चौकार.
यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू तितका सुंदर खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने शतरक्षक तैनात. थोडेसे मिसफील्ड, त्या मिसफील्डचा फायदा घेत पळून 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरले ते बबलू 11 संघ. या 2 धावांचा फायदा घेत धावसंख्या झाले त्या 39. चांगलं षटक आलं हे बबलू 11 संघाच्या दृष्टिकोनातून. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. या षटकामध्ये एक मोठा फटका देखील आला, एक विकेट देखील आली आणि एक चौकार देखील आला. चौकार षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 39. 2 बाद 39 स्ट्राईकवर असेल तो धीरज आणि गोलंदाजी मार्कवर 5वं षटक मार्गस्थ करण्यासाठी आरजू खान लेफ्ट हँडेड गोलंदाज. आरजू अचूक टप्प्याचा मारा करण्यासाठी जो जाणला जातो तो आरजू खान. यावेळेस मात्र उडवला चेंडू, चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील पुन्हा एकदा अर्धा डझन. धीरज कबले ऑन फायर. षटकार. धीरज कबूले टेनिस क्रिकेट का बादशाह अपनी बाजुओं का ताकत दिखाता हुआ यहाँ पे आप अपने घर में यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी अयशस्वी. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या झाले त्या 45. 5वं षटक म्हणजेच सेकंड लास्ट षटक. या षटकामध्ये देखील चांगली खेळी करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल ते बबलू 11 संघाचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आरजू खान. पहिला चेंडू मात्र थोडासा चुकीच्या टप्प्यावर पडला असावा, कारण त्यानंतर 2 चेंडू चांगलंच कमबॅक केलंय. दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकलेत. पुढे येऊन स्टेप आउट केलंय. चेंडू गेलाय तो हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय. पाहू काय होतंय आणि झेल टिपलाय. त्या ठिकाणी रमेश पानसकर सुतनर झेल मोठा मासा गाळाला अडकवला. धीरज कबुले स्टेप आउट केलं होतं. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावून बसलाय. अतिशय सुरेख पारी खेळत होता. मला वाटतंय मनातून ठरवूनच आला होता. जरी हॅलो अत्यंत सुरेख 2 षटकार मारून धीरज कबुले बाद झालाय. आपल्या 2 षटकारांच्या जीवावर आपली छाप सोडून मैदानात नक्कीच धीरज कबुले गेलाय. पुढचा चेंडू नवीन फलंदाज विजय मोठे स्ट्राईकवर. धावसंख्या झाली त्या 45. 3 बाद 45. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील शेवटचा चेंडू आणि अत्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल आरजू खान. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, परंतु त्यानंतरचे 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकलेत अर्जुने. फक्त 6 धावा या 5व्या षटकामध्ये खर्चित केल्यात अर्जुने. अत्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. धावसंख्या झाली ती 45. 5 ओव्हर 45. 5 षटकाचा खेळ संपलाय.
अतिशय सुंदर षटक टाकलंय अर्जुनने, चांगलंच कमबॅक करून दिलंय ते आपल्या संघाला या 5व्या षटकामध्ये. 5वं षटक मार्गस्थ करण्यासाठी संग्राम फॅन्स क्लब संघाचा गोलंदाज दत्ता मोठे सांघिक 6वं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी दत्ता कोंडके आणि स्ट्राईकवर असेल तो अक्षय तालवर लेफ्ट हँडेड फलंदाज. शेवटचं षटक. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू चाललाय तो 1 बाउन्स, सीमारेषा पार येतो तो अक्षय तालवर यांच्या बॅट मधून चौकार. अत्यंत सुरेख पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारून अक्षयने सांगितलंय की शेवटचं षटक आहे, मोठे फटके तर नक्कीच येणार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बाळा मंजुळे अत्यंत सुरेख क्षेत्ररक्षण, त्या ठिकाणी 2 धावा वाचवल्या त्या आपल्या संघासाठी. आताच्या 2 धावाल्या, 2 धावांसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 51. अर्धशतक पूर्ण झालंय ते बबलू 11 संघाचं. 51 धावा झाल्यात. पुढचा चेंडू दत्ता कोंडके मार्गस्थ, अत्यंत सुरेख फटका पाहायला भेटला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक प्रथमेश, सुरेख क्षेत्ररक्षण. या पोराचं करावं तेवढं कौतुक कमीच, कारण जेवढे बॉल त्या खेळाडूकडे गेले प्रत्येक बॉल अत्यंत सुरेख पद्धतीने अडवण्याचं काम आणि अचूक फेकी करण्याचं काम या प्रथमेशने केलंय. मानलं पाहिजे अशा खेळाडूला, कारण असेच नवीन चेहरे या क्रिकेटच्या माध्यमातून, या आयोजनाच्या माध्यमातून वर यावेत याच अपेक्षेने आयोजन होत असतं. असंच काही पाहायला भेटतंय. प्रथमेश देशमुख एक नवीन खेळाडू, एक नवीन चेहरा या टेनिस क्रिकेटमध्ये. त्याचबरोबर स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे विजय मोठे. पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली, चेंडू चाललाय मागच्या दिशेने, परंतु एक धाव पळून पूर्ण डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट बसला असता तर कदाचित दृश्य काही वेगळं असतं, परंतु डायरेक्ट हिट बसला नाही, त्यामुळे पळून एक धाव पूर्ण झाली. त्या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 53. स्ट्राईकवर पुन्हा एकदा येतोय तो अक्षय, लेफ्ट हँड फलंदाज अक्षय. आणि पुन्हा एकदा फिरून फटका मारलाय मागच्या दिशेने, चेंडू चाललाय डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार. अक्षयच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार. खेळाडूंचे उत्कृष्ट क्षण टिपण्यासाठी या ठिकाणी STC लाईव्हच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याचं काम या ठिकाणी STC लाईव्हच्या माध्यमातून होतंय. लाईव्ह चित्रीकरण STC लाईव्ह. अक्षय तालवर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, त्या ठिकाणी वाईट स्वरूपाचा चेंडू, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करून दिशाहीन स्वरूपाचा चेंडू. या वाईट सोबतच धावसंख्या होत आहेत त्या 58. शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातला. 58 धावा झाल्यात. आणि शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आलाय का? चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने, मोठा फटका अक्षय तालवरच्या बॅट मधून. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील त्या अर्धा डझन. अक्षय तालवर मॅन फ्रॉम धनगरवाडी, अत्यंत सुरेख फटका. धावसंख्या वाल्यात त्या 64, जिंकण्यासाठी 65 धावांचं लक्ष्य.
यानंतर होणारा सामना द किंग्स विरुद्ध चव्हाण सुपर किंग्स. जिंकण्यासाठी 65 धावांचं लक्ष, 64 धावा झाल्यात, 65 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना द किंग्स विरुद्ध चव्हाण सुपर किंग्स. चला, चव्हाण सुपर किंग्स विरुद्ध द किंग्स. टॉस उडवण्यासाठी यायचंय. द किंग्सचे आलेले आहेत चव्हाण सुपर किंग्स. टॉस उडवण्यासाठी यायचंय. टॉस का बॉस द किंग्स विरुद्ध चव्हाण सुपर किंग्स. द किंग्स विरुद्ध चव्हाण सुपर किंग्स. टॉस का बॉस, टॉस उडवण्यासाठी निलेश भोसले सर. निलेश भोसले सर, ज्यांचं या सामन्यांसाठी विशेष सहकार्य लाभलं ते निलेश भोसले सर. टॉस का बॉस, टॉस उडवण्यासाठी यायचंय. शिरवळ पंचक्रोशीतील एक नामवंत खेळाडू, डबल टेनिस वरती एक नामवंत नाव निलेश भोसले सर यांचं देखील आपल्या या क्रिकेट क्रीडांगणमध्ये सहर्ष स्वागत. टॉस का बॉस निलेश भोसले सर. द किंग्स विरुद्ध चव्हाण सुपर किंग्स. टॉस चव्हाण सुपर किंग्स. टॉस जिंकलेला आपला निर्णय कळवायचा आहे. सामना चालू करून घ्या पंच. स्ट्राइक वर असेल तो फलंदाज आरजू खान आणि नॉन स्ट्रायकर असेल ते सिकंदर सय्यद. 36 चेंडू 65 धावा. पहिला चेंडू अत्यंत सुरेख फटका आरजूच्या बॅट मधून पाहायला भेटला. एक खेळाडू फक्त क्लिअर करायचा होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला तो डाऊन द ग्राउंड, सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर आरजूच्या बॅट मधून येतोय तो चौकार. या चौकारासोबतच धावांचा श्रीगणेश होतोय. धावांना सुरुवात होतीये. 4 धावांनी धावफलक हलतय, पुढे सरकतय. धावसंख्या झाली ती 4. अत्यंत सुरेख फलंदाज अर्जू, तितकाच सुंदर गोलंदाज दत्ता मोठे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र खोलवर टाप्याचा चेंडू, ऑस्टमच्या थोडासा बाहेर. त्या चेंडूला देखील मोठा फटक्यात परिवर्तन करण्याच्या प्रयत्नात मिस केला अर्जुने. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. यावेळेस मात्र नक्कीच गॅप मध्ये चेंडू चाललाय, पण त्या ठिकाणी अत्यंत सुरेख फलंदाजी दत्ता मोठे, अक्षय तालवर गोलंदाजी करतोय.
लेफ्ट हँडेड गोलंदाज, अत्यंत सुरेख गोलंदाज, एक नामवंत खेळाडू या शिरवळ भागातील धनगरवाडी गावचा हा खेळाडू, ज्याच्या खेळीने आपल्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अक्षय तालवर स्ट्राईकवर असेल तो सिकंदर सय्यद. धावसंख्या झाली ती 5. पहिले षटक मार्गस्थ करतोय तो अक्षय. यावेळेस मात्र थोडस पुढे येईल, स्टेप आउट केलं आणि फक्त बॉलला दिशा दिली आणि एक धाव वळून घेण्यात यशस्वी झाले ते सिकंदर सय्यद. स्ट्राईक रोटेट केली आहे पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करून धावसंख्या पुढे सरकवली आहे. धावसंख्या झाली ती 6. पुन्हा एकदा स्ट्राईक वर आरजू खान, लेफ्ट हँडेड फलंदाज. पुढे येऊन थोडस स्टेप आउट केलं, अत्यंत सुंदर फटका, चेंडू चाललाय सीमेरेषेच्या दिशेने, वन बाउन्स चौकार. अत्यंत सुरेख फलंदाजी पाहायला भेटते ती आरजू खानच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर देखील मोठा फटका आला होता, चौकार आला होता. यावेळेस देखील थोडस स्टेप आउट केलं, ऑफसाईडच्या दिशेने फटका आला. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या होता त्या 10. पहिलं षटक, सुंदर षटक, चांगलं षटक टाकतोय तो अक्षय, परंतु संग्राम फॅन्स क्लबच्या दृष्टिकोनानं अत्यंत सुंदर षटक चालू आहे हे, कारण आतापर्यंत 10 धावा आल्यात. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू जातोय, त्या ठिकाणी कोणताच क्षेत्ररक्षक मौजूद नाही. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, परंतु एका धावेवरच समाधान आणि याबरोबरच षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 11. एका षटकाच्या समाप्तीनंतर संग्राम फॅन्स क्लब शिरवळच्या संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 11. पासष्ट धावांच्या लक्ष्याचे पाठलाग करत असताना टीम खेळती त्या 6 षटक, 36 बॉल आणि 65 धावा, त्यामधले 6 चेंडू संपलेत. 6 चेंडूंवर धावा आल्या त्या 11. आता अजूनही 5 षटकांचा खेळ शिल्लक. त्या 5 षटकामध्ये बऱ्याच धावा करायच्यात, मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्येचा मोठ्या डोंगराचा पाठलाग करत असताना प्रत्येक चेंडूवर सुंदर टाकलेला चेंडू, गॅप मध्ये चेंडू, खूप टायमिंग दिला. यावेळेस पुन्हा एकदा आरजू खानच्या बॅट मधून येतोय तो चौकार. कुठेतरी खराब चेंडू पाहायला भेटला बबलू मोठे यांचा. त्या खराब चेंडूचा चांगलाच समाचार घेतला आरजू खानने. खराब चेंडूचं रूपांतर केलं ते चौकारामध्ये आणि 4 धावांनी भर पाडली ते आपल्या सांघिक आणि वैयक्तिक कामगिरीमध्ये 15 धावा. यावेळेस देखील थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू टाकला, त्या चेंडूवर गुडघा टेकून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आरजूचा होता, परंतु मिस झालाय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर 15. अत्यंत सुरेख कामगिरी आपल्या संघासाठी आरजू खान करतायत. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने होता, फिरायला काही चान्स नाही. एक धाव पळून पूर्ण. एका धावेवरच समाधान मानावं लागेल निश्चितच. एका धावेसोबत धावसंख्या फलक खालतय. स्ट्राईक रोटेट होती, स्ट्राईक वर येत आहेत ते सिकंदर सय्यद. धावसंख्या झाली त्या 16. नक्कीच पॉवर प्लेचं षटक आहे, दावा करण्याला चान्स आहे, परंतु बबलू मोठे काही चान्स देत नाही मोठ्या फटके मारण्यासाठी. चला सामना चालू करा. यावेळेस मात्र फटका फसलाय, परंतु कोणच नो मॅन फिल्डर क्षेत्रामध्ये चेंडून लँड केलंय. मोठे विकेटला यानंतर होणारा सुंदर असा सामना द
चव्हाण सुपर किंग्स आणि द किंग्स. चव्हाण सुपर किंग्स संघाने फलंदाजी स्वीकारलेली आहे. लाईनअप करून घ्यायचं, लगेच आतमध्ये व्हायचं मॅच संपल्यानंतर. स्ट्राईकवर पुन्हा एकदा आरजू खान, अत्यंत सुरेख फलंदाज रोहन मोठे. यावेळेस स्टेप आउट केलंय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि साधा आणि सिंपलचा झेल देऊन आपली विकेट गमावतोय तो आरजू खान. संघाला पहिला धक्का आरजूच्या स्वरूपात मिळालाय. 17 या धावसंख्ये. दुसरं षटक, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 17. नक्कीच चांगला स्टार्टअप मात्र नक्की करून दिलाय आरजू खानने, परंतु पुढं मात्र न्यावं लागेल. ते आरजूची जागा घेण्यासाठी आलेत सोन्या कांबळे, यांना कुठेतरी पुढं चालवावी लागेल त्यांची जागा आणि संघाला विजयाच्या दिशेने चाल करावी लागेल. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातला. धावसंख्या झाल्या त्या 17 धावसंख्ये, एक गडी बाद झालाय. खतरा आलाय का काय संग्राम फॅन्स क्लबला, कारण 17 धावसंख्ये, एक बाद झालाय. सोन्या कांबळे त्याची जागा घेण्यासाठी आलाय. यावेळेस उलटा स्वरूपाचा चेंडू लेग साईडच्या दिशेने, धीरज कवले चेंडू मागे पळतोय. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील पळून पूर्ण. संकुलनला दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या त्या 19 धावा झाल्यात. 2 षटक संपलेत, पॉवर प्लेचे षटक संपलेत. आता मात्र नक्कीच 5 खेळाडू बाहेर असतील, त्यामुळं कॅप शोधणं थोडंसं कठीण जाईल. परंतु ज्या पद्धतीनं बबलू इलेव्हन संघाने काम केलं, गॅप शोधले फक्त, तसंच काही कामगिरी मला वाटतंय या संघाला देखील करणं गरजेचं, कारण आपली विकेट वाचवणं आणि धावा जास्तीत जास्त धावा करणं सध्या ही गरज या संघाला दिसतीये. आणि तितकंच सुंदर गोलंदाजी देखील बबलू इलेव्हन संघाला करावी लागेल. आपणही 24 चेंडूंवर 46 धावांची गरज आहे ती संग्राम फॅन्स क्लब संघाला. 24 चेंडू 46 धावा, 4 षटक बाकी आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय, 19 धावा झाल्यात. यावेळेस मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, रिव्हर्स फटका, त्या फटक्यावर एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि थोडासा ओव्हर थ्रो मध्ये थोडीशी चुकी झाली. त्या चुकीचा फायदा घेत 2 धावा पळून पूर्ण करण्यात यशस्वी झाले ते दोन्ही फलंदाज. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहे त्या 21. सिकंदर सय्यद अत्यंत हुशार आणि चालाक स्वरूपाचा फलंदाज, अत्यंत मोठा अनुभव त्या फलंदाजाला देखील ह्या ग्राउंडचा. यावेळेस मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर 21. अत्यंत सुरेख अचूक टप्प्याचा मारा अक्षय तालवर कडून पाहायला भेटतोय. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाते वाईट साठी.
फेअर डिलिव्हरी, वाईट नाहीये, फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू अत्यंत सुरेख आणि अचूक टप्प्यावर मारा गोलंदाजीचा करताना अक्षय तालवर. तितकेच सुंदर फलंदाज, ऑन फील्ड फलंदाज सिकंदर सय्यद आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो सोन्या कांबळे, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये अत्यंत सुरेख पारी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला होता. यावेळेस मात्र अत्यंत सुरेख स्वरूपाचा चेंडू टाकला. त्या चेंडूवर फसवलं होतं चांगलंच, परंतु चेल मात्र काही झाला नाही. बबलू मोठेने अथक प्रयत्न केले परंतु बॉल पर्यंत तो पोहोचला नाही. त्याच्यामुळं थोडासा लांब चेंडू पडला आणि एक धाव पळून देखील पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या फलक हलतंय. धावसंख्या होत आहे त्या 22. पुन्हा एकदा अक्षय तालवर गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक हाताळताना स्ट्राईकवर सोन्या कांबळे. या वेळेला अगोदरच ठरवलं होतं की रिव्हर्स मारायचा, परंतु दत्ता मोठे अक्षय तालवर गोलंदाज मात्र हुशार, त्या पद्धतीचा बॉल टाकला की रिव्हर्स मारणं कठीण जाईल आणि तसंच काय झालं. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू ठरला. धावसंख्या स्थिर 22. तिसरं षटक बबलू 11 संघाच्या दृष्टिकोनाने अत्यंत चांगलं षटक म्हणावं लागेल. फार कमी धावा या षटकामध्ये आल्यात. या वेळेला मात्र उडवलाय सरळ दिशेने चेंडू, चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. अत्यंत सुरेख क्षेत्ररक्षण. अत्यंत सुरेख क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलं. त्या क्षेत्ररक्षणाच्या मदतीने 2 धावा मात्र नक्कीच आपल्या संघासाठी त्याने वाचवल्यात. या 2 धावांसोबतच धावसंख्या फलक हलते. धावसंख्या होत आहेत त्या 24 आणि शेवटचा चेंडू असेल तो म्हणजे या तिसऱ्या षटकातला. अत्यंत सुरेख स्वरूपाचा चेंडू, फक्त दिशा द्यायचं काम केलं आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावफलक. धावसंख्या होत आहेत त्या 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संग्राम फॅन्स क्लब संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 25. अभिनय लक्ष बरंच मोठं. शिवम इधर स्कोरिंग कर. अरे आना इधर. अरे एक मैच बचा. अरे आ तू आ इधर. अरे रहने दे. 2 दिन भाई 2 दिन छुट्टी. बैठ तू भाई. मैं जितना बोलता. अरे हम दोनों का मैच है. ये मैच रुक उसके बाद आता. आता तो लाने ना. सांख्यिक 4थं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. मार्गस्थ होतोय तो रोहन मोठे आणि स्ट्राईकवर असेल तो सोन्या कांबळे. यावेळेला मात्र आखूट टप्प्याचा चेंडू चांगलंच फसवलंय सोन्याला. चोरटीशी एक धाव घेण्यात यशस्वी झालेत ते दोनही फलंदाज. एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होता त्या 26. धावसंख्या झाल्यात. स्ट्राईकवर येत आहेत ते सय्यद, सिकंदर सय्यद. 4थं षटक मार्गस्थ. 4थ्या षटकातील दुसरा चेंडू. या वेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची फक्त चेंडून कडा घेतली आणि लेग साईडच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पळून पूर्ण. धावसंख्या वाढती. धावसंख्या होत आहेत त्या 27. स्ट्राईकवर सोन्या. धावसंख्या झाली ते 27. स्ट्राईकवर असेल तो सोन्या आणि गोलंदाजी मार्कवर रोहन. मोठ्या फटक्यांची आता आतिषबाजी करावी लागेल. यावेळेस मात्र उडवलाय सरळ दिशेने चेंडू, चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने. 1 बाउन्स. येतोय तो चौकार. सोन्या कांबळेच्या बॅटमधून पहिलाच मोठा फटका आला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाल्यात त्या 31. 31 धावा झाल्यात. आपणही लक्ष फार मोठं. 31 धावा झाल्यात.
बरेच मोठे फटके मारावे लागतील कारण चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकामध्ये एक मोठा फटका आलाय. एकतीस धावा झाल्यात. या 31 धावांसोबतच एक बाद देखील झालाय आणि स्ट्राईकवर आहे तो सोन्या, नॉन स्ट्राईकवर आहे तो सिकंदर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता परंतु गतीमध्ये परिवर्तन होतं. एकदम स्लोअर स्वरूपाचा चेंडू की त्या चेंडूवर मारणं थोडंसं कठीण गेलं. बॅट आधी फिरून गेली, बॉल नंतर आला. सोन्या कांबळेचा बॅटचा बॉलचा संपर्कच झाला नाही. निर्धाव स्वरूपाचा हा देखील चेंडू कुठेतरी वाईट, ठीक आहे, वाईट स्वरूपाचा चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू. वाईटच्या मदतीने धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहे त्या 32. यावेळेस मात्र उडवला आहे परंतु गोलंदाज चेंडू खाली आणि सुंदर झेल त्या ठिकाणी. रोहन मोठे, थोडी चूक नाही त्या झेल मध्ये, अत्यंत सुरेख झेल. सोन्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात बाळा मंजुळे. नवीन फलंदाज बाळा मंजुळे. स्ट्राईकवर रोहन मोठे चौथं षटक मार्गस्थ करतोय. शेवटचा चेंडू, गतिवान चेंडू तितका सुंदर खेळून काढलाय. लेग साईडच्या दिशेने एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न असेल का? दुसरी देखील पळून, अत्यंत सहजरित्या पळून पूर्ण. आणि तिसरीचा प्रयत्न असेल का? तिसरी देखील पळून पूर्ण. चौथीचा प्रयत्न आणि 3 धावांवर समाधान मानलंय. 3 धावांसोबतच धावसंख्या फलक पुढे सरकते. धावा होत आहेत त्या 35 धावा झाल्यात. 35. ठीक आहे. शेवटचा बॉल पकडलाय. पलीकडच्या लांडोगर आता 1 रन आली. अभी 1 रन ऐड करना पड़ेगा. आताची एक धाव पळून पूर्ण होते. एका धावेसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 36 धावा झाल्यात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संग्राम फॅन्स क्लब संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 36 जिंकण्यासाठी. पासष्ट धावा जिंकण्यासाठी आहेत. 12 चेंडूंवर 29 धावांची गरज असेल. 12 चेंडू 29 धावा. सामना चालू करून घ्या. पंच, ऑन फील्ड पंच दक्षता घ्या. वेळेअभावी सामना कमी षटकांचा खेळवला जाईल अन्यथा पुढचे सामने. त्यामुळं चालू सामने गतिवान करा. गतीमध्ये चालू ठेवा सामने. अजिबात वेळ वाया घालू नका.
नवीन गोलंदाजी मार्कवर मार्गस्थ होताना विजय मोठे सांख्यिक 5वा आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी मार्गस्थ. स्ट्राईकवर असेल तो सिकंदर. पहिला चेंडू आपटला गेला होता. चेंडू मारण्यासाठी सोपा होता सिकंदरसाठी, परंतु मिस झाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू ठरला. आता गरज असेल ती 11 चेंडूंवर 29 धावांची. 11 चेंडू 29 धावा. पुढचा चेंडू मार्गस्थ. यावेळेस मात्र सुरेख चेंडू टाकलाय. लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू गुडघा टेकून त्या चेंडूला मोठ्या फटक्यात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू ठरला. एक धाव आली या चेंडूवर देखील. या एका धावेसोबतच धावसंख्या फलक पुढे सरकते. आताची एक धाव. या एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकताना धावसंख्या होत आहे त्या 37. यावेळेस मात्र उडवलाय लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि चेंडू जातोय तो सीमारेषा पार. डाऊन द ग्राउंड. चौकार. या चौकारासोबतच धावसंख्या फलक पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 41. अशाच मोठ्या फटकांची गरज असेल ती म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघाला जिंकायचं असेल तर, कारण अजूनही धावा बऱ्याच पाहिजेत. 3 चेंडू झालेत. 41 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 65 धावांचं लक्ष आहे. कॅल्क्युलेट करून खेळण्याची गरज. शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवल्या पाहिजेत, कितपत धावा कव्हर होऊ शकतात याचं कॅल्क्युलेशन करण्याची गरज असेल ती म्हणजे संग्राम फॅन्स क्लब संघाला. यावेळेस देखील उडवलाय ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल सुटलाय. पळून एक धाव पूर्ण केली. एका धावेवरच समाधान देखील मानलंय. अत्यंत सुरेख गोलंदाजी. सटीक टप्पा. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलाय त्याच ठिकाणी टप्प्याचा मारा करतोय आणि त्या ठिकाणी मारण्यासाठी प्रवर्तित करतोय तो फलंदाबाला गोलंदाज विजय मोठे. यासोबतच धावसंख्या फलक 1 ने पुढे सरकतय. धावसंख्या होत आहेत त्या 42. स्ट्राईकवर येत आहेत ते सिकंदर सय्यद. यावेळेस मात्र उडवला सरळ दिशेने. चेंडू जातोय तो वन बाउन्स. सीमारेषा पार. येतोय तो सिकंदरच्या बॅट मधून. चौकार. अत्यंत सुरेख फलंदाजी पाहायला भेटतीये. देतो स्कोर. धावसंख्या झाली ती 46. पाच चेंडू झालेत. धावसंख्या झाली ती 46. शेवटचा चेंडू 5व्या षटकातला. धावसंख्या झाली ती 46. त्यावेळेस मात्र उडवला ऑफसाईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव पळून पूर्ण आणि त्या ठिकाणी आताच्या थर्ड अंपायरचा निर्णयाची वाट पाहताना आताच्या 3 धावा आहेत.
या 3 धावांसोबतच धावसंख्या होत आहेत त्या 49. 49 धावा झाल्यात. आता गरज असेल ती म्हणजे 6 चेंडूंवर 16 धावांची. 6 चेंडून 16 धावा. गोलंदाजी फाटी गोलंदाजी मार्कवर सांख्यिक 6वं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक राखण्यासाठी अजय. निर्णायक षटक, शेवटचे 6 चेंडू, गरज असेल ती 16 धावांची. 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडूंवर जर 16 धावा केल्या तर नक्कीच संग्राम फॅन्स क्लब विजयी ठरतील आणि 6 चेंडूंवर 16 धावा डिफेंड केल्या तर नक्कीच बबलू 11 संघ विजयी ठरेल. निर्णायक षटक अत्यंत सुरेख. यावेळेस मात्र उडवलाय सरळ दिशेने चेंडू, चाललाय तो सीमारेषा पार, येतोय तो सिकंदरच्या बॅट मधून चौकार. कुठेतरी हा बॉल आडण्याची शक्यता होती, अपेक्षा होती टीमला, परंतु आडला नाही. भले तुमचा कॅच नाही झाला तरी चालला असतं, परंतु चौकार मात्र नक्कीच आडायला पाहिजे होता. महागात पडेल का हा, हे क्षेत्ररक्षण तुमचं खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 53. आता गरज असेल ती 12. 5 चेंडू आणि 12 धावांची. यावेळेस देखील सरळ दिशेने चेंडू चाललाय तो सीमारेषेच्या दिशेने, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि पुन्हा एकदा मिसफिल्ड. एवढं जर मिसफिल्ड केलं तर नक्कीच मला वाटतंय समोरचा संघ विजय होताना राहणार नाही. मिसफिल्ड तुम्हाला वाचवावं लागेल, मिसफिल्ड तुम्हाला रोखावं लागेल, कमी करावं लागेल, अन्यथा विरोधी संघ जिंकताना काही राहणार नाही. मिसफिल्ड तुम्हाला नळू शकतं, तुम्हाला पराभवाच्या दिशेनेच घेऊन जाऊ शकतं. गोलंदाज पण विचार करत असेल बॉल टाकू कसा, कारण असं मिसफिल्ड झालं तर कदाचितच विजयाला गवसणी घालण्या पराभवाला गवसणी घालण्यासारखं होईल. मिसफिल्ड रोखलं पाहिजे, कारण आता गरज असेल ती 4 धावांवर 4 चेंडूंवर 8 धावांची. 4 चेंडू 8 धावा. धावसंख्या झाली ती 57. 4 चेंडू 8 धावा. स्ट्राईकवर असेल ते अनुभवी फलंदाज सिकंदर सय्यद. पुढचा चेंडू अजय कदम ऑन. यावेळेला मात्र फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, नोची मागणी, परंतु त्या ठिकाणी पंच रिव्ह्यू. थर्ड अंपायरची मदत घेतली ती पंचांनी. थर्ड अंपायरची मदत घेतली. रिव्ह्यू नाहीये का? ठीक आहे. संग्राम फॅन्स क्लब संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे, त्यामुळे हा रिव्ह्यू काय ग्राह्य धरला जाणार नाहीये. फेअर डिलिव्हरी आहे. 1 धावा त्याची. धावसंख्या होती ती 58. आता गरज असेल ती 3 चेंडूंवर 7 धावांची. 3 चेंडू 7 धावा. 58 धावा झाल्यात. आणि यावेळेस उडवलाय लेग साईडच्या दिशेने चेंडू, चाललाय तो, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धीरज कवुले, अत्यंत चालाक्ष आणि चाणाक्ष क्षेत्ररक्षक, त्या असं क्षेत्ररक्षण करण्याची गरज असेल ती बबलू 11 संघाला. जे 2 मिसफिल्ड झाले, मात्र आता यावेळेस मात्र चेंडू धीरज कबुलेकडे गेला. अत्यंत सुरेख क्षेत्ररक्षक धीरज कबुले ओळखला जातो. या आताच्या 2 धावा. धावसंख्या होती ती 60. थर्ड अंपायरचा निर्णय घेण्याची गरज भासली ती अभिजित फडके यांना. पंच ऑन फील्ड पंच अभिजित फडके थर्ड अंपायरच्या निर्णयाची प्रतीक्षा करताना.
बॅट्समन इज सेफ, नॉट आउट. आताची एक धाव. बॅट्समन इज सेफ. आताची एक धाव. धावसंख्या होत आहेत त्या 61. 61 धावा झाल्यात. हॅलो. 1 ला 4. 1 बॉल 4 धावा. एक चेंडू 4 धावा. यावेळेस मात्र सरळ दिशेने उडवलाय, कोणताच खेळाडू त्या ठिकाणी नाही आणि चेंडू गेलाय तो सीमारेषा पार. सिकंदर सय्यदच्या बॅट मधून आलाय तो चौकार. या चौकारासोबतच ही मॅच संग्राम फॅन्स क्लब संघाने जिंकलेली. अतिशय सुंदर मॅच झाली, देखणी मॅच झाली, डोळ्याचं पारणं फेडणारी मॅच झाली. त्या मॅचचा विजयी संघ ठरलाय तो संग्राम फॅन्स क्लब शिरवळ. कारण एक चेंडूंवर गरज होती ती 4 धावांची आणि त्या 4 धावा मिळवून सिकंदर सय्यद यांनी कर्णधार पारी खेळत आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. अत्यंत सुरेख पारी. शुभम कावळेच्या चेहऱ्याला हसू मला वाटते आज रात्री तरी मिटणार नाही, उद्या सकाळी मिटेल एखाद्या वेळेस. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो आरजू खान. आरजू खान मॅन ऑफ द मॅच. हे मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी